प्रतीक धोदडे इन ऍक्शन ग्राउंड वरती येईल आणि प्रेक्षकांची गर्दी इकडे जबरदस्त जमलेली आहे। कोसवाड संघाकडून मैदानाच्या आतमध्ये तो सितारा येताना आपण पाहतोय, याचं नाव आहे प्रतीक धोदडे आणि त्याचा खेळ पाहण्याकरिता भरपूर प्रेक्षक इकडे गर्दी जमलेली आहे। जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये। दोन चांगले समालोचक, एका बाजूने नकुल बसवत, दुसऱ्या बाजूने किरण कांजोडे सर। चांगलं दोघांचं ही कॉम्बिनेशन आपण पुन्हा एकदा ऐकूया समालोचन कक्षामध्ये। हे दोन चांगले आवाज, धन्यवाद। मित्रांनो, ती साइड स्क्रीन बांधलेली आहे, ती वरती उचलू नका। ती खूप चांगले प्लेयर या ठिकाणी आले, भरपूर जागा आहे मॅच पाहण्याकरिता। इथून खूप लांबून लांबून चांगले प्रोफेशनल लेवलचे खेळाडू आपण पाहतोय। ती साइड स्क्रीन समोर आपण मित्रांनो बसू नका, ही तुम्हाला विनंती असेल। सन्माननीय आदरणीय डॉक्टर गांगोडा सरांची या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय। वेलकम, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे शब्दफुलाने। जाऊया मॅच कडे, धन्यवाद। यावेळेस सुरुवात होईल एक मोठी फाईट मैदानामध्ये। प्रतीक धोदडे इन ऍक्शन, पहिला चेंडू, या क्षणी मात्र जाऊ दिलाय चेंडू समोर, मात्र ऍपी हे सुद्धा एक चांगलं नाव दिसलं जाईल चिंचोडी या संघाकडून। यावेळेस मात्र हा सामना कमालीचा होईल खऱ्या अर्थाने। मात्र बिरसा मुंडा चषकाचा थरार या सामन्यामध्ये अनुभवायला मिळला जाईल प्रेक्षक वर्गाला। या क्षणी बघूया पुढचा चेंडू, पुनश्च एक चांगला चेंडू बघायला मिळला जातोय। आणि दोन्ही टीम साठी एक सूचना असेल की आयकॉन प्लेयर जो असेल त्याला मात्र एकच षटक हाताळता येईल मित्रांनो। दोन्ही संघाच्या टीम कॅप्टन या गोष्टी मात्र लक्षात घ्यायच्या आहेत। या क्षणी बघूया पहिले दोन चेंडू सध्या तरी मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलेत। समोर प्रतीक, या क्षणी मात्र काही कमालीची गोलंदाजी केली जाते। हॅपी सुद्धा एक चांगला भरपूर अनुभव प्लेयर कडे आहे, या गोलंदाजाकडे आहे। तर समोर एक मोठं नाव प्रतीक धोदडेला आपण बघू शकतो, सध्या तरी मात्र शांत ठेवलंय। यावेळेस बघूया पहिल्या तीन चेंडूमध्ये सध्या तरी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। पुढचा चेंडू, या क्षणी मात्र काय कमालीचा लाजवाब स्ट्रोक आलाय। प्रतीक धोदडेच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार प्रेक्षकांच्या मात्र ज्या प्रेक्षकाने झेल टिपलाय त्यांनी यायचं लगेच। या क्षणी मात्र पहिला षटकार, प्रेक्षक वर्ग याचीच वाट बघून आहे। पुढचा चेंडू, या क्षणी हा चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलाय। आतापर्यंत चेंडूची संख्या जर बघितली तर 5 चेंडूंचा खेळ झालाय। शेवटचा एक चेंडू अद्याप मात्र शिल्लक आहे। या क्षणी मात्र बॅटल कमालीचं, कारण की एका बाजूने चिंचोडी टीम कडून आयकॉन प्लेयरच्या भूमिकेमध्ये विश्वनाथ जाधव एक मोठं टेनिस क्रिकेटचं नाव दिसलं जाईल मैदानामध्ये, तर दुसऱ्या बाजूने प्रतीक धोदडे हा दिसला जातोय मैदानामध्ये, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आतापर्यंत आलाय। धाव संख्या 6, शेवटचा चेंडू हॅपी दिसला जातोय समोर। पुन्हा एकदा कमालीचा चेंडू, यावेळेस मात्र एक धाव या चेंडूवरती मिळली जाईल। षटक कंप्लीट होईल। धाव संख्या एका षटकाचा खेळ झालाय। धाव संख्या धावफलकामध्ये 7 धावा। किरण सर हेच दोन प्लेयर शिवसमर्थ विठ्ठलनगर चषकामध्ये गेल्या वर्षी एकमेकांसमोर उभे टाकले होते। चिंचोडी संघ होता, दुसऱ्या बाजूने प्रतीक धोदडे स्वतःची टीम मध्ये खेळत होता। त्या क्षणी सुद्धा ऍपी मात्र भारी पडला होता। पहिल्याच षटकामध्ये प्रतीकला मात्र बाद केलं होतं आणि या क्षणी तेच प्रेशर पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये जाणवलं जातंय। मित्रांनो, जे स्टेट बसलेत ना तिथून उठा पटकन, स्क्रीनच्या खाली बसलेत ते काळा कपडा, उठा पटकन तिथून। जी लहान मुलं आहेत ती उठा पटकन। या क्षणी मात्र काही कमालीचं बॅटल पहिल्या षटकामध्ये बघायला मिळलं जात आहे। पहिलं षटक प्रतीक समोर हाताळलं आणि 7 धावा फक्त गोलंदाजाने खर्च केल्यात। कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने मात्र नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळली जाते।
या क्षणी मात्र यानंतर पुढील षटक मिस्टर अतुल दिसला जाईल, ज्याने मात्र पहिला दिवस गाजवला होता या स्पर्धेचा आणि या टीम साठी मात्र काही कमालीची कामगिरी केली होती. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, प्लेअर ऑफ द डे ठरला होता हा प्लेअर, तोच दिसला जाईल अतुल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. या क्षणी मात्र 4 धावा येतील या चेंडूवरती, चौकार आलाय. या क्षणी 4 धावा पुन्हा एकदा आल्यात. धावसंख्या बघायला मिळली जाते ती म्हणजे 11 धावा झाल्यात. अतुल समोर आव्हान मात्र इतकं सोपं नसेल. या क्षणी प्रत्येक धावतडे इन ऍक्शन पुन्हा एकदा. काय कमालीचा चेंडू गोलंदाजाने हाताळलाय, कौतुक करावं लागेल, कारण की समोर एक जबरदस्त फलंदाज दिसला जातोय. या विभागामध्ये बऱ्याच वेळेस मात्र बऱ्याच टुर्नामेंट मध्ये प्रतीकला आपण नेहमी बघतो, बराचसा फॅन फॉलोईंग या फलंदाजाचा आहे. धावसंख्या बघायला मिळली जाते 11 धावा. सध्या तरी थोडासा शांत दिसला जातोय. अद्याप एक षटकार एक चौकार जरूर आलाय, पण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होताना चिंचोडी संघाकडून बघायला मिळली जाते. या क्षणी हा चेंडू पुन्हा एकदा वाईडचा इशारा केला जाईल. अव्वांतर धाव यावेळेस मात्र मिळली जाईल. धावा झाल्या त्या 12. मागील दोन्ही सामने जर नजर टाकले तर मात्र या ठिकाणी एका सामन्यामध्ये 39 धावा प्रथमतः फलंदाजी, दुसऱ्या सामन्यामध्ये 38 धावा हे आपण बघितलंय. या क्षणी तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच दिशेने जाईल का, की या क्षणी मात्र मोठं टार्गेट दिसलं जाईल. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सरळ दिशेने चेंडू चाललाय. एका टप्प्यानंतर पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषापार. यावेळेस मात्र काही कमालीचा फटका आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 16 बघायला मिळली जाते धावफलकावरती. या क्षणी सुरुवातीच्या षटकामध्ये थोडासा खामोश शांत दिसला होता. या क्षणी मात्र धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकार आलाय. समोर अनिकेत काय करताना दिसला जाईल, कारण की चिंचोडी संघासाठी हा सुद्धा एक महत्वाचा प्लेअर आहे. समोर मात्र प्रतीक दोदोडीचं आव्हान. फुल लेनचा चेंडू या क्षणी मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा येतील. कमालीची फलंदाजी या क्षणी बघायला मिळली जाते. धाव गती वाढली जाते. धावा झाल्या धाव फलकावरती 20 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. या क्षणी मात्र राहिला जातोय. पहिले षटक फक्त 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं प्रतीक दोदोडीच्या बॅट मधून मात्र चांगली फलंदाजी होताना बघायला मिळली जाते. प्रेक्षक वर्गामध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालंय. या क्षणी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, विकेट जाईल. धाबाच्या रूपाने फलंदाजाला माघारी परतावं लागेल. कोसबाड बनाम चिंचोडी असा संघर्ष मैदानामध्ये दिसला जातोय आणि दोन्ही बाजूने 2 सितारे मैदानामध्ये. अपेक्षा होत्या आजच्या दिवसामध्ये की चांगली टेनिस प्लेयर या ठिकाणी मध्ये दिसले जातील. मोठे आपल्या पालघर जिल्ह्यामधून चांगले प्लेयर बघायला मिळले जातील. या क्षणी प्रतीक धोदडीला मैदानामध्ये बघतोय. दुसऱ्या बाजूने विश्वनाथ जाधव, ही दोन्ही चांगली नाव आहेत. तर समोरच्या प्लेयर जर आपण बघितलं चिंचोडी संघ, त्यामध्ये आपल्यासारखा एक अनुभव घेऊन येणारा कर्णधार दिसला जातोय. त्याच्या साथीला अतुल सारखा एक चांगला प्लेयर, ज्याने मात्र पहिला दिवस गाजवला होता. या दिवशी पहिल्या दिवशी मात्र मोठे संघ होते तरी सुद्धा चिंचोडी संघाने बाजी मारली होती. त्यामध्ये काही काम केलं होतं गोलंदाजाने, तो म्हणजेच अतुल. या क्षणी बघूया, हे षटक थोडंसं महागडं ठरलं जात आहे, थोडंसं खर्चिक ठरलं जात आहे, कारण की समोर प्रतीक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जाईल का, नक्की जाईल. सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा.
प्रतीकचा जलवा हेच पाहण्याकरिता एवढे प्रेक्षक मैदानात आहेत, एवढं प्रेक्षकांनी भरलेलं आहे ग्राउंड आहे, कारण हा आहे प्रतीक धोदडीचा जलवा मैदानात. सातपाडी संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. टीम सातपाडी कर्णधार विनंती असेल प्लीज आपण यायचं आहे. टीम सातपाडी. सर यावेळेस तिसरं षटक गोलंदाज येईल म्हणजेच मिस्टर विश्वनाथ या क्षणी मात्र दिसला जाईल. सरळ बॅटने चेंडू खेळलाय. यावेळेस बघूया सीमारेषेकडे जाईल का. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळलं जात आहे मैदानामध्ये, ते म्हणजेच टीम चिंचोडीकडून. या क्षणी मात्र कमालीचा द्वंद्व हा 16 खऱ्या अर्थाने मात्र बिरसा मुंडाला नक्कीच एका मोठ्या शिगेला पोहोचला हा सामना असं म्हणायला हरकत नसेल. कारण की ज्या लेवलचा द्वंद्व रंगलं जाईल मैदानामध्ये, कारण की एका बाजूने टीम कोसमाड साठी प्रतीक धोदडे तर दुसऱ्या बाजूने विश्वनाथ जाधव दिसला जातोय टीम चिंचोडी या संघासाठी. आणि हे बॅटल बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. या क्षणी मात्र अपेक्षा पूर्ती होते. हा चेंडू यावेळेस बघूया. या क्षणी मात्र काय कमालीचा फटका, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. या क्षणी हा चेंडू ऑन साइडला पुनश्चेदात जाईल. एक धावा सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या क्षणी 2 धावा सुद्धा घेतल्या जातील. सध्या तरी मात्र एक चौकार एक दुहेरी धावा आल्यात. धावसंख्येवरती नजर टाकली तर धावा झाल्यात 33. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 33 बघायला मिळली जाते. काय कमालीची फलंदाजी. प्रेक्षक वर्ग आतुरतेने या आजच्या दिवसाची वाट बघून होता की आपल्या चांगल्या प्लेयरचा दर्शन कधी घडलं जाईल, चांगला खेळ कधी बघायला मिळला जाईल. तो दिवस उजाळला आजचा दिवस आणि मैदानामध्ये द्वंद्व रंगले जात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झूठी शान के परिंदे ज्यादा फडफडाते हैं, बाज की उड़ान में कभी आवाज नहीं होती. यावेळेस मात्र काय कमालीचा फटका, 6 धावा. वर 39 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या 39. सध्या तरी मात्र वरचढ कामगिरी दिसली जाते ती प्रतीक धोदडेकडून धीम्या गतीने, परंतु परिणाम तोच होईल का. इट्स अ बिग हिट. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. ही ताकद आहे प्रतीकची. आणि त्याचसाठी एवढा हे प्रेक्षक या ठिकाणी सकाळपासून आले होते. कारण काल जसं प्रतीकचं नाव आलं की तो पॅकर म्हणून येईल, आयकॉन म्हणून येईल टीमचा, आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी, त्याचा खेळ पाहण्यासाठी जमलेली ही गर्दी बिरसा मुंडा चषकामध्ये. या क्षणी सन्मान दिलाय. यावेळेस मात्र 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. धावा झाल्या धावफलकावरती 3 षटकांच्या नंतर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या 46. आणि पुनश्च एकदा आपण समालोचन कक्षामध्ये परिवर्तन करतोय. पुनश्च एकदा जवळचा बुलंद आवाज किरण सरांकडे जाऊया. आणि वैयक्तिक 44 धावा ह्या मात्र प्रतीकच्या बॅट मधून निघाल्यात. 46 धावा एकूण संघाच्या आहेत. त्यामध्ये 44 धावा ह्या एकट्या फलंदाजाच्या नाव आहेत, म्हणजेच प्रतीक धोदडे. पुनश्च एकदा जाऊया किरण सरांकडे. काय सुंदर फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले. पहिल्या 3 चेंडूवरती शांत खामोश असणारा फलंदाज यावेळेला ज्या पद्धतीने जर पाहिलं आपण तर इथे जरूर सॅक्रिफाईस विकेट. सर्वात आक्रमक खेळाडू प्रतीक धोदडेच्या पारीला ब्रेक लागलाय आणि म्हणावं लागेल की 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात, स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याच्या प्रयत्नात फलंदाज परतला जातोय. हताश आणि निराश प्रतीक धोदडेला आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकामध्ये ज्याचे आपण आक्रमक रवैया पाहिला होता, तब्बल 46 धावसंख्या जोडण्यामध्ये स्वतःच्या वैयक्तिक 44 धावा ज्याच्या नावावरती होत्या, तो खेळाडू अगदी अर्धशतकाच्या जवळ जाऊन या फलंदाजाला बॅक टू डगआउट परतावं लागलंय.
बॅटिंग यार कमाल कमाल केलं या ठिकाणी. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात पुन्हा एकदा प्रतीक धोदडीचं नाव राहील. रनआउट झालाय परंतु कमाल करून गेलाय बिरसा मुंडा चषक 2025च्या स्पर्धेत. आपल्या फलंदाजीचा ठसा हा शेवटच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये उमटवलाय. मात्र आता या वेळेला जरूर चांगले लेंथ वरती एपी जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम तो देखील अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं काय सुंदर धारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तर धावसंख्येकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 47 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अगदी प्रत्येकच्या विकेटच्या पतनानंतर शांत खामोश मैदान होताना दिसत आहे. हे चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू जरूर फेकले गेलेत परंतु सामन्यामध्ये थोडस विचलित केलं गेलं होतं मागील चेंडूवरती. रन आउट ची थोडीशी जरूर दोन फलंदाजांमध्ये तालमेल आपण पाहिला नव्हता आणि त्याचंच कारण की आता धावसंख्या पूर्णपणे थांबल्यात. विश्वनाथ जाधव सारखे गोलंदाजावरती अटॅक मागील षटकामध्ये झाला होता आणि तदनंतर इथं जर पाहिलं तर एपीच्या माध्यमातून काय सुंदर कमबॅक झालंय. बॅच इन साइड आहे विकेटच्या पाठीमाग. या क्षणी जरूर धावसंख्या मात्र जरूर केवळ एकच येते. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि पूर्णपणे स्टॉप केलं जाते ते फलंदाजांना. तर शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही या षटकाकडे जर पाहिलं तर धावफलक देखील 49 या अंकावरती थांबलं गेलंय. केवळ आणि केवळ या षटकामध्ये 4च धावा खर्च 3च धावा खर्च केल्यात. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच या गोलंदाजाची. बॅच इन साइड आहे बॅक टू बॅक या पद्धतीने जरूर आता विकेटच्या पाठीमाग धावसंख्या येताना दिसत आहेत. इथं जरूर चिंचोटी संघाचं सुंदर कमबॅक पाहायला मिळालंय. अगदी 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. प्रत्येक धोदडे मागील 3 षटकामध्ये ज्या पद्धतीने धावसंख्या अप्रतिम बनल्या परंतु विकेट आली आणि त्यानंतर दबाव हा क्रिएट झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 50 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सतीश बॉलिंग मार्क वरती येतोय. मात्र जर पाहिलं तर 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आजच्या दिवसातील या सर्वोत्तम धावा आपण म्हणू शकाल. तर पहिल्या 2 मॅच कडे जर पाहिलं तर 38 आणि 39 अशा पद्धतीने धावफलक आपण पाहिलं होतं परंतु प्रत्येकच्या फलंदाजीनं पूर्णपणे या वेळेला जरूर स्कोर कार्डला एक चांगली कलाटणी तर दिले परंतु शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील ना. चिंचोटी टीम देखील तेवढीच एक बलाढ्य टीम आहे. ग्रामीण एक गाव एक गटामधून कित्येक वेळा या टीमने मात्र आपल्या नावाचा ठसा उमटवलाय परंतु आज मात्र बिरसा मुंडा चषकामध्ये तब्बल 1 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक असणारी ही विक्रमगड तालुक्यातील एक सर्वोत्तम स्पर्धा मानली जाते. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या सीझनचा विजेता ठरण्याकरिता आता मात्र द्वंद्व युद्ध या ठिकाणी रंगलं जात आहे. सतीश बॉलिंग मार्क वरती येतोय. नवीन 2 फलंदाज मैदानात. तेज रफ्तार जलद गतीने चेंडूची फेकी केली जाते आणि इथं जर पाहिलं तर आता पूर्णपणे स्टॉप केले ते फलंदाजांना. कोसबा टीमला इथं पूर्णपणे थांबवलं जाते. प्रेक्षक अफाट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथं स्ट्रोक चांगला आहे. अगदी 20 शेपच्या मध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा डेफिनेटली प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा या क्षणी जोडल्या जात आहेत धावफलकाला. तो शांत खामोश आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये त्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. लेंथ लाईन स्वतःला इम्प्रूव्ह केलं जात आहे. संघर्षपूर्ण खेळ आता कोसबा टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर मग 3 चेंडूवरती 3च धावा आल्यात. सातपाडी संघ रेडी राहायचा आहे.
आता या वेळेला जरूर मोठं डिस्टन्स क्लिअर केलं नाहीये, कनेक्शन चांगलं झालं होतं मिडल ऑफ द बॅटला, परंतु या वेळेला एलिमिनेशन तसं काही पाहायला मिळत नाहीये आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. म्हणजे 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटच्या षटकामध्ये सतीशनं केवळ 3च धावा खर्च केल्यात. काय सुंदर रिझल्ट या ठिकाणी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलंय. नवीन इनर बॅटर भार्गव, अगदी शेवटची 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आयकॉन खेळाडूचा दबदबा आपण पाहिला होता, ज्या पद्धतीने प्रतीक दोदडे ब्रँड ऑफ उपलाट तलासरी चा तो खेळाडू मात्र आपल्या फलंदाजीनं या ठिकाणी एक बहारदार कामगिरीनं या ठिकाणी त्यांना मात्र जरूर प्रेक्षकांची मनं तर जिंकली, परंतु जरूर या वेळेला त्याच्या विकेट नंतर मैदान पूर्णपणे शांत झाले. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी डावखुऱ्याचा बॅटर भार्गव मैदानाच्या आतमध्ये येतोय. सतीश या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी केली आहे. या वेळेला जरूर पुन्हा एकदा इथं मात्र इन दी एअर हा चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन. मागील 2 षटकामध्ये विकेटची झडी लागले आणि धावसंख्येला पूर्णपणे फुल स्टॉप लागलाय. 53 या अंकावरती धावफलक थांबलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीम सातपाडी आपण इकडे रेडी राहायचं आहे. त्यांना विनंती असेल की आपण कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टीम सातपाडी, कारण विरोधी संघाचा कर्णधार ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित आहे. टीम सातपाडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्लीज या. रवींद्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू खेळण्याकरिता दाखल झालाय. मागील 11 चेंडूंचा विचार केल्यानंतर 11 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात. म्हणजेच चिंचोटी टीमचा शेवटच्या 2 षटकामध्ये जबरदस्त कमबॅक. शेवटचा चेंडू आणखीन एक हवेमध्ये चेंडू चाललाय आणि अजून एक विकेट या ठिकाणी दिसतंय. कमालीचे षटक, 3 चेंडूवरती 3 लगातार विकेट या ठिकाणी पाहायला मिळाल्या. शेवटच्या षटकामध्ये सतीश ची धारदार गोलंदाजी आपण पाहू शकाल आणि अंतिम 12 चेंडूवरती धावसंख्या मात्र कोसबाड टीमला प्राप्त झाल्या त्या फक्त आणि फक्त 7. म्हणजेच 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 53 धावा पाहायला मिळत आहेत आणि चिंचोटी टीमला विजयासाठी 30 चेंडू 54 धावांचं टार्गेट असणार आहे. हॅलो हा यस. सातपाटीचा मुकाबला सुपर 8 मधील 3रा मुकाबला. प्रेक्षक ज्या मुकाबल्याची अजून त्याने वाट बघत होतो, मुकाबला आपण आता बघणार आहोत. सातपाटी वर्सेस वलसाड या 2 संघादरम्यानचा हा मुकाबला. माझ्यासोबत हरेश्वर आहे. किरण थँक्यू. यस, मैत्री ग्रुपचे फाउंडर हरेश्वर टॉस करतायत. वलसाड वर्सेस सातपाटी ह्या 2 दिग्गज संघादरम्यान. एक आहे तो महाराष्ट्र संघ आहे, एक आहे तो गुजरातचा संघ. या सातपाटी संघाला संधी आहे कॉल करण्याची. हेड या टेल कट्टा बोललेला आहे सातपाटी आणि हा काटा. यस, तर टॉस जिंकलेला आहे. बेस्ट ऑफ लक ह्या मॅच साठी. काय निर्णय असेल तुमचा? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. आपल्याला माहिती आहे की सुपर 8चा मुकाबला आहे. आपल्याकडे आयकॉन प्लेयर्स कोण आहे? अर्नाळ्याचा विघ्नेश साखलतोडे. विघ्नेश साखलतोडे ज्याचा खेळ बघण्यासाठी तमाम हा प्रेक्षक राजा इथे जमलेला आहे. एक किती काय म्हणाल क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे, किती धावपर्यंत वलसाड संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? असं काही टार्गेट नाही आहे. चांगले बॉलर्स आहेत, जिथपर्यंत डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल तिथपर्यंत डिफेंड करू. येस, गुड. अतिशय समजपूर्वक असं उत्तर आहे. प्रयत्न असणार आहे. चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. सातपाटी संघाकडे जास्तीत जास्त डिपेंड करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. यस, गुड लक तुम्हाला मुकाबल्यासाठी. यस सर, वलसाड साहब पहले तो आपका हार्दिक स्वागत है. और सातपाटी जो टीम है आप तो खेले होगे बहुत, कितना टारगेट रखने की कोशिश करोगे? देखेंगे, अभी 60-70 तक का टारगेट रखेंगे क्योंकि डिफेंड तो हो रहा है, इसलिए 60-70 तक जाना पड़ेगा. यस, अच्छा जवाब है. आइकॉन प्लेयर कौन सा लाए हो आप सर? वलसाड से याग्निक पटेल है, हमारे यहाँ की है. याग्निक पटेल, इनका भी नाम सुना है हमने. तो आपको भी बेस्ट ऑफ लक. वलसाड टीम को भी बेस्ट ऑफ लक. अच्छा खेळ होगा. सातपाटी टीम तुम्हाला सुद्धा शुभेच्छा दोन्ही संघासाठी. तर मित्रांनो, वळूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स कडे.
दोन संघादरम्यान जो टॉस झालेला आहे त्याच्यामध्ये टॉस जिंकला तो सातपाटी संघाने क्षेत्ररक्षण पथकाला वलसाड संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ओ टू किरण. या क्षणीय प्रथमता फलंदाजी करत धावा झाल्यात त्या आपण बघू शकतो. धाव फलकावती 53 धावा झाल्यात. 54 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी असेल चिंचोटी या संघासमोर. आणि दोन चांगले बॅटर मैदानामध्ये. एका बाजूने विश्वनाथ जाधव दिसला जाईल. एक टेनिस क्रिकेटचं मोठं नाव मैदानामध्ये या बिरसा मुंडा चषकामध्ये या लढतीमध्ये दिसलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूने त्याच्या साथीला अतुल दिसला जाईल ज्याने मात्र कमालीचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये केलंय. तोच अतुल नॉन स्ट्रायकर एंडला दिसला जाईल. तर गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली जाईल कोसमाड संघाकडून. अमित पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार होता. या क्षणी चेंडू चांगल्या पद्धतीने डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चाललाय सीमा रेषेकडे. सीमा रेषा पार काही कमालीचा फटका. खाली क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीने धावा काढायच्या किंवा गॅप कशा प्रकारे शोधायचे हे मात्र चांगलंच ठाऊक आहे या फलंदाजाला. त्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. शेवटी ते ज्या स्पर्धा व्हायच्या तिथे सुद्धा बऱ्याच वेळेस मात्र हा प्लेअर आला होता तुमचे विश्वनाथ जाधव. त्यामुळेच या ठिकाणी बघूया या ग्राउंड वरती या बिरसा मुंडा चषकामध्ये प्रदर्शन कशा पद्धतीने केले जाईल. पुढील चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. शांत ठेवलंय या चेंडूवरती. समोर कोसमाड संघ गोलंदाजी करतोय अमित. अमित मात्र समोर एक चांगला फलंदाज आहे. एक मोठं आव्हान म्हणायला हरकत नसेल. तो कडव्या आव्हानांना चांगल्या आव्हानांना तोंड तुम्ही जर दिलं तेव्हाच मात्र क्रिकेट वर्ल्ड मध्ये तुमचं नाव होईल. या क्षणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. डाट चेंडू पुन्हा छेदा बघायला मिळला जाईल. या क्षणी तोडीस तोड उत्तर दिलं जातंय गोलंदाजाकडून सुद्धा. धाव संख्या धाव फलकावरती 4 धावा. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या बघायला मिळली जाते ती 4. काय कमालीचं बॅटल मैदानामध्ये आपण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा बघितलं होतं. विश्वनाथ बनाम प्रतीक हे बॅटल प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळलं. सध्या तरी विश्वनाथ फलंदाजीसाठी आलाय. ज्या पद्धतीने प्रतीकने धावा केल्या होत्या त्याच पद्धतीने विश्वनाथ सुद्धा धावा काढेल का. पुढचा चेंडू या क्षणी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि हे हेलिकॉप्टर जाऊन लँड होईल सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. काय ते 2-4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या धाव कधी बघायला मिळली जाते ती म्हणजे 10 धावा. या क्षणी मात्र विश्वनाथ जाधव एक चांगला प्लेअर या ठिकाणी मैदानामध्ये या बिरसा मुंडा चषकामध्ये दिसला जातोय. प्रेक्षकांची अपेक्षा होत्या की चांगले प्लेअर या ठिकाणी चांगला खेळ त्यांच्या मार्फत दिसला जाईल. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ती केली. हा चेंडू हवेमध्ये उडालाय. क्षेत्र खाली दिसलं जात आहे. धावा येतील त्या 4. चौकार आलाय पुन्हा एकदा. या क्षणी 4 धावेने पुन्हा एकदा भर. धाव संख्या धाव कधी 4 धावा.
हा अडथळा दूर केला जाईल का? शेवटचा एक चेंडू, समोर मात्र एक दिग्गज बॅटर, दिग्गज फलंदाज. या क्षणी शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. धाव संख्या 14. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती लागल्या गेल्यात. काय घडलं जाईल, कोणता संघ जिंकेल यावरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा या ठिकाणी मात्र लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तुमचे समेत. 3 मोठे स्ट्रोक आलेत. शेवटचा चेंडू चांगला हाताळला जाईल का? या क्षणी हा चेंडू हवेमध्ये होता. संधी होती या क्षणी. जेल मिस केला जाईल. बघूया हा जेल कितपत महागडा ठरला जाईल ही येणारी वेळच सांगेल. या क्षणी एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या लागली जाते ती 15 धावा. या क्षणी हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. गॅप मध्ये ढकलला ही खासियत, हे वैशिष्ट्य आहे या फलंदाजाचं. सलग 2 चेंडूने 2 चौकार आहेत. धारीव गावचा सितारा सध्या तरी मात्र चिंचोडी या टीम साठी चमकला जातोय. या क्षणी कमालीची कामगिरी फलंदाजीमध्ये. पुढील चेंडू या क्षणी डॉट चेंडू येईल का? नक्कीच थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय जेणेकरून कुठली धाव येता कामा नये. धाव संख्या धाबल कधी 23 धावा झाल्यात. या क्षणी आपण पहिल्या इनिंग मध्ये 1 मॅन शो बघितला प्रतीकचा, तर दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळला जातो शो तुमच्या मिस्टर विश्वनाथ जाधव. खोलवर टप्प्याचा गॅप शोधलाय. पुन्हा एकदा चेंडू थांबला जाणं कठीण बनलाय. शेवटच्या क्षणी चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय कमालीची फलंदाजी या क्षणी बघायला मिळली जाते मैदानामध्ये. प्रेक्षकांचं मात्र भरपूर मनोरंजन होतं या स्पर्धेद्वारे. या सामन्यामध्ये काय कमालीचा बॅटल. एका बाजूने चिंचोडी संघ बघायला मिळला जातोय, जो संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवशी कोसबाड या संघाने बाजी मारली होती. त्याच 2 संघांमध्ये ही लढत आणि यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा येतील या 5व्या चेंडूवरती. धाव संख्या पोहोचेल 29 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक. काही कमालची फलंदाजी. अकरा चेंडूचा खेळ अद्याप झालाय. जी धाव संख्या 29 आपण बघू शकतोय त्या सर्व धावा विश्वनाथच्या बॅट मधून आल्यात. या क्षणी शेवटचा चेंडू, शेवटचा एक चेंडू शिल्लक. धाव संख्या 29. यावेळेस मात्र हवेमध्ये खेळलाय चेंडू. जाईल का सीमारेषे बाहेर आणि जातोय सुद्धा. यावेळेस बघूया 4 की 6. बॅटिंग केली जाते.
एक चान्स जरूर बनला गेला होता, तो चान्स गमावला आणि त्यानंतर विश्वनाथ जाधवच्या बॅटिंगचा परफॉर्मन्स या विक्रमगड नगरीमध्ये आपण पाहू शकाल. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्येची गरज आहे ती फक्त आणि फक्त 19. एक मोठं टार्गेट जे 54 धावांचं टार्गेटचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवातीच्या 2 गोलंदाजावरती पॉवर प्ले मध्ये काय सुंदर अटॅक केलाय. आजच्या दिवसामध्ये जरूर ज्या पद्धतीने आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि या प्रेक्षक वर्गांनी देखील या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने उचलून धरलंय. ज्या पद्धतीने जरूर मैत्री ग्रुप जर आपण पाहिलं तर हरेश्वर महाले, राहुल सांबर, मयूर घाटाळ, पंकज गवळी, कैलास माळगावी, अजय वनसे, लाडक्या भोईसर, प्रफुल्ल नडगे, रामेश्वर दुमाडा आणि नरेंद्र चौधरी या सर्व मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ज्या पद्धतीने विक्रमगडचं क्रिकेट हे सध्या तरी आपण पाहिलं तर प्लॅटफॉर्म वरती खूप चांगल्या पद्धतीने येताना दिसतंय आणि त्याचं मात्र हे जिवंत उदाहरण म्हणजेच बिरसा मुंडा चषक 2025 आज फिनाले. 18 चेंडू 19 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतुल जो सलामीचा बॅटर आहे परंतु पहिल्यांदा मात्र चेंडू फेस करण्याकरिता येतोय. सर्वच्या सर्व धावा आतापर्यंत विश्वनाथ जाधव, टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव ज्यानं मात्र वसई ते कतार, दुबई पर्यंतचा प्रवास टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पूर्ण केलाय. तोच सितारा आज या विक्रमगडच्या नगरीमध्ये आपण त्या खेळाडूचा खेळ पाहू शकताय. चांगल्या पद्धतीने जरूर या चेंडूला केवळ ऑन साइडला फील्ड केलं जाईल, पुश केलं जाईल. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा या खेळाडूला आणलं जात आहे ज्या खेळाडूकडून आपण पहिल्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहिले. अगदी 35 वरती वैयक्तिक त्याचा स्कोर जाऊन पोहोचलाय. 54 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट जरूर होतं परंतु त्याचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकामध्ये धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळाले. भार्गव याच्यावरती जबाबदारी सोपवली आणि तदनंतर लेफ्ट राऊंड विकेट. आणखीन एक यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॅटचा वरच्या कोपऱ्याला चेंडू स्पर्श झालाय आणि त्यानंतर शॉट फाईनला. इथं मात्र चुकी होत नाहीये, विकेटचं पतन होताना दिसतंय परंतु विश्वनाथ जाधवच्या फलंदाजीनं या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग करत स्कोर काढला तर चांगली गती प्रदान करून दिले परंतु सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकते का या विकेट नंतर ते चित्र पाहायला मिळेल. काय सुंदर फलंदाजी आपण पाहिली. अगदी वैयक्तिक 35 धावा ज्या फलंदाजाने जोडल्या आणि तो मात्र तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी पोहोचला गेलाय. सुरेख बॅटिंग. विकेट आणि डॉट. फुलर लेनचा चेंडू मिड विकेटच्या झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. नो चान्स आणि फिल्डर चेंडू ओव्हर द रोप क्लिअर करतोय. येतोय चौकार ॲपीच्या बॅट मधून, पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि अजूनही सामन्याचं जे धावसंख्येचं मार्जिन आहे ते मात्र कमी होताना दिसतंय. या चौकाराने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 40 या अंकावरती. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग सध्या तरी चिंचोटी टीमच्या माध्यमातून केली जाते. इथं जरूर बॅटला हलकासा चेंडू ब्रश करतोय आणि विकेटच्या पाठीमाग चुकी होत नाहीये. चांगला झेल टिपलाय आणि जसं
पडल्या जात आहेत आणि त्यानंतर कल्पेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. कल्पेश सापटे जरूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झालेत आणि 5 धावा आपण पाहू शकाल. म्हणजे 14 धावांची गरज अजूनही. 14 चेंडू 14 धावा, प्रति चेंडू 1 धाव. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. कमालीची यावेळेला लढत मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये उलटफेर दिसू शकतोय. सामन्याचं चित्र बदलू शकतंय. 13 चेंडू 14 ची गरज या सामन्यामध्ये अजूनही. 2 फलंदाज ज्या पद्धतीने विश्वनाथ जाधव पहिल्या 2 षटकामध्ये ऍक्शन दारची फलंदाजी तो परतलाय. त्यानंतर हॅपी तो देखील बॅक टू डगआउट. अजून एक या वेळेला सुंदर थोडस फ्लॅट चेंडू फेकला होता आणि अगदी फलंदाजाला बीट केलं. त्यानंतर विकेटचं पतन आपण पाहताय. अगदी स्टंप वरती चेंडू जाऊन आदळला आणि त्यानंतर विकेट या ठिकाणी येते. षटक देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय. ते 3रं म्हणजेच सामन्याचं चित्र बदललंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धावा बनवायच्या त्या अजूनही 14. बारा 14चं हे इक्वेशन इथून मात्र सामन्याला कलाटणी दिली जाऊ शकते. अशा कित्येक मॅच आपण पाहिलेत ना की 12 चेंडू 14, 12 चेंडू 16 या मैदानावरती या बिरसा मुंडा चषकामध्ये आतापर्यंत डिफेंड झालेल्या आहेत आणि त्याचमुळे हा सामना मात्र अजूनही बनू शकतोय. कोसमाड संघ देखील स्थिती जाणतोय. अमित वरती जबाबदारी दिली, ज्या अमितनं पहिलं षटक हाताळलं होतं. लिप्टम गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी आहे, परंतु इथं मात्र 14 धावसंख्या डिफेंड कराव्याच लागतील. हा 3रा सामना सुपर 8चा पाहायला मिळतोय. यानंतर सुपर 8 ची अंतिम लढत आपण पाहणार आहोत. तिथल वलसाड आणि त्यांचे विपक्ष सातपाटी, 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या अगेन्स्ट येताना दिसतील. लिप्टम ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. डावखुरे त्याचा बॅटर अतुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सुंदर बॅटर आहे, परंतु आतापर्यंत शांत खामोश या फलंदाजाला आपण पाहिलंय. कठीण प्रसंगातून इथून मात्र जरूर टीमला सावरावं लागेल. 12-14चे इक्वेशन कुठला संघ सरस ठरेल ना. पहिला चेंडू यावेळेला हाफ व्हॉली चेंडू, पुलचा पॉवरफुल फटका येतोय अतुलच्या बॅट मधून. काय सुंदर फटका सजवलाय. जो प्रेशर होता, जो दबाव होता, तो मात्र या मोठ्या फटक्याने रिलीज केलाय. येतोय ब्रँडेड फटका. षटकार अगदी शेवटच्या षटकापेक्षा हे षटक खूप महत्वाचं होतं, कारण या षटकामध्ये जरूर आता पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय, म्हणजेच आता मार्जिन कमी झाले. 11 चेंडू धावसंख्या पाहिजे त्या 8. सुंदर स्ट्रोक आपण पाहिलाय. अजून एक यावेळेला सरळ बॅटनं नो चान्स. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे षटकारांसाठी आणि प्रेक्षकांनी झेल पकडलाय. त्वरित यायचंय. सुंदर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. अगदी विजयाच्या आसऱ्याला आता संघ पोहोचलाय. चिंचोटी कामन हा संघ आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीची फलंदाजी, विश्वनाथ जाधवचा तो स्टार्ट आणि इथं मात्र शेवटच्या क्षणी अतुलच्या बॅट मधून लगातारचे 2 षटकार. सामन्यामध्ये पूर्णपणे जरूर उलटफेर निर्माण केला आणि या फटक्यानं इथं मात्र सामना जिंकलाय तो टीम चिंचोटी. सुपर 4 साठी या ठिकाणी प्रवेश केला जातो या टीम कडून. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला जरूर या 2 टीम मध्ये, परंतु सरस ठरला तो जरूर चिंचोटीचा संघ. चला पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 टीम एका बाजूने आपण 7 संघाला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने तिथल वलसाड